महाराष्ट्रात सर्व हॉटेल आणि कॅन्टीनमध्ये सिलेंडरचा पुरवठा होत नाहीये, तर वडेट्टीवारांनी मंत्रालय आणि विधान भवनातील कॅन्टीनही बंद असल्याचा आरोप केला। प्रत्यक्ष स्थिती काय आहे पाहूया। गॅस सिलेंडरचा फटका अधिवेशनातल्या आमदारांना देखील बसला। काल विधान भवनात कॅन्टीन बंद होतं आणि आज मंत्रालयातलं कॅन्टीनही बंद झालं। त्यामुळे आमदारांना जेवण मिळत नसल्याची तक्रार काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवारांनी केली। काल रात्री सभागृह 11 पर्यंत 1:30 वाजतापर्यंत चालला। 1 वाजून 15 मिनिटांपर्यंत चाललं। हां, अध्यक्ष महोदय, काल आमदारांना कॅन्टीन बंद होती, कॅन्टीनमध्ये काही खायला मिळालं नाही। आज अशी परिस्थिती आहे, मंत्रालयामध्ये कॅन्टीन सुद्धा बंद झाली, महाराष्ट्रातील हॉटेल्स बंद आहेत। महिला भगिनीमध्ये या गॅस तुटवड्यामुळे प्रचंड अस्वस्थता आहे आणि दर तर वाढवलेच अध्यक्ष महोदय। मुंबईतील, नागपुरातील 30% हॉटेल बंद झाली। पुढच्या 2 दिवसामध्ये पुन्हा सगळे हॉटेल बंद होणार आहेत। हॉटेल बंद होऊ द्यात, पण डोमेस्टिक गॅस जो पुरवठा आहे त्यावर जो तुटवडा निर्माण झाला आहे, प्रचंड भीतीचं वातावरण झालं आहे अध्यक्ष महोदय। कामकाज सुरू होण्याआधी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती आंदोलन केलं। गॅस सिलेंडरच्या टंचाईवरनं पोस्टरबाजी करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी घोषणाबाजी केली। गॅस बंद करून पेट्रोल इकडे संजय राऊतांनी देशभरातल्या गॅस टंचाईवरनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला। मोदींनी नाल्यातनं गॅस तयार करण्याची संकल्पना मांडली होती। आता मुंबईच्या मिठी नदीवर गॅस निर्मितीचा प्रकल्प सुरू करावा अशी टीका राऊतांनी केली। मोदी हे फार मोठे वैज्ञानिक संशोधक आहेत। त्यांनी काही वर्षापूर्वी एक शोध लावला होता की नाल्यातून गॅस निर्मिती करता येईल। नाल्यामध्ये पाईप टाकायचा आणि त्यातला जो गॅस आहे त्याच्यावरती आपल्या घरामध्ये चुली पेटवता येतील। हा जो त्यांचा शोध आता आम्हाला आठवलेला आहे। मिठी नदीच्या किनाऱ्यावरती अशा प्रकारचा गॅस उद्योगाचा प्रोजेक्ट नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून निर्माण करता येईल का, आणि त्याचं उद्घाटन करण्यासाठी मग देवेंद्र फडणवीस आणि मुंबईच्या महापौरांनी नरेंद्र मोदींनाच बोलवावं। ज्या पद्धतीनं आदित्य आणि संजय राऊत यांचं भांडण सुरू झालंय, त्यामुळे संजय राऊत हे अवेळी जेवण करतायत। त्यांना अपचनाची मोठी त्रास झालाय। त्यांचं डायजेशन सिस्टीम जरा नीट काम करत नाही। रोज सरकारची चांगली कामं बघितली की संजय राऊत यांना पोटदुखी होते, त्यामुळे त्या पोटदुखीतून गॅसची निर्मिती होते। त्यामुळे संजय राऊत यांनी बाटल्यावर बसून गॅस भरून दिली पाहिजे, त्याचा फायदा उबाटा गटातल्या लोकांना होईल। वडेट्टीवारांनी मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये जेवण मिळत नसल्याचं सांगितलं, पण TV9च्या प्रतिनिधींच्या पाहणीत मात्र कॅन्टीन सुरू असल्याचं दिसून आलं। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्रालयामध्ये जेवण मिळत नसल्याची तक्रार केली होती, युद्धाचा संदर्भ दिला होता। मी सध्या मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर आहे। आपण पाहतोय सर्वसामान्यांसाठी जी कॅन्टीन आहे, या कॅन्टीनमध्ये अगदी सुरळीतपणे जेवण सुरू असल्याचं सध्या तरी निदर्शनास येते। जी माहिती इथल्या कर्मचाऱ्यांकडून घेतली त्यानुसार काल किंवा आज या दोन्ही दिवसांमध्ये कुठल्याही पद्धतीचा गॅसचा तुटवडा नव्हता असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि जेवण जी आहेत ती सुरळीत सुरू आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। एकंदरीतच आपण पाहतोय की एकीकडे युद्ध सुरू आहे तर दुसरीकडे या युद्धाचं आता राजकारण होतंय का असा सवाल विचारला जातोय। गॅसच्या टंचाईमुळे जनता हैराण आहे, तर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शाब्दिक वार सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।